हॅलो, वेलकम माय यूट्यूब चॅनल. आय एम किरण सोनने. अँड आपल्याला माहिती आहे की नेहमीप्रमाणे आपण SSTच्या गप्पा मारत होतो या चॅनलवर, पण मला काही टेक्निकल इश्यूमुळं आपले व्हिडिओ बंद झाले होते. पण आता आपली SSTची रेंज परत इथं सुरू होणार आहे ओके. आणि आपल्या गप्पा जे आहे, आपलं जे चॅनलचं कोड आहे गप्पा पण अभ्यासाच्या, ते अभ्यासाच्या गप्पा आपण सुरू करणार आहे, परत चालू करणार आहे. आणि टेन्शनला जाऊ द्यायचं आहे, पेन्शन घ्यायला. तुम्ही आपल्यासोबत यायचं आहे गप्पा मारायला. हळूहळू ही सिरीज अशी डेव्हलप होणार आहे. ठीक आहे, तुमचा आशीर्वाद असू द्या. काही टेक्निकल इश्यूमुळं आणि काही इतर इश्यूमुळं हे व्हिडिओ थांबले होते. आता तुमच्या आशीर्वादामुळं परत हे व्हिडिओ चालू होणार आहे. ठीक आहे. कसं आहे, मी आयुष्यात ज्या ठोकरा खाल्ल्या आहे नाही, त्या इतर मुलांनी खाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी हा एक छोटासा केलेला प्रयत्न हे तुम्हाला माहिती आहे. परत आपण SST या विषयासोबतच आपण संतवाणी पण एक सदर चालू केलं होतं, पण ते पण थांबलं होतं. आता ते आपण कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, कारण नॉलेजसोबत संस्कार आणि संस्कृती हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नॉलेज आणि संस्कार हे जर सोबत आपल्या मुलांना दिले तर आपल्या देशाचं जे डेव्हलपमेंट आहे, विकास आहे, तो होण्यास वेळ लागणार नाही. ठीक आहे. आणि आता संतवाणी सदर आणि SSTचं सदर म्हणजे SST विषयाचं नॉलेज हे मराठीमधून आपण देणार आहे. आपण बेसिकली CBSE बोर्डचं घेतो हे नाही. CBSE बोर्डला हिंदी आणि इंग्लिश वापरतो हे नाही. तर आपण सुरुवातीला इंग्लिशमध्ये व्हिडिओ घेतले, नंतर आता आपण मराठीत घेणार. ठीक आहे, म्हणजे एकदम सुटसुटीमध्ये सगळं समजून सांगणार आपण विद्यार्थ्यांना. ठीक आहे. आणि आजचं जो गप्पा मारायला आपण विषय घेतलेला आहे, आजचा गप्पा मारायला विषय घेतलेला आहे सब्जेक्ट जिओग्राफी. ओके, वी हॅव टेकन द सब्जेक्ट जिओग्राफी अँड टॉपिक इज इक्विनॉक्स अँड सोलस्टाईस. ओके, you know about that what is equinox and what is solstice. We have learned about both things here, equinox and solstice. The equinox means what? Equi means equal, or nox means night. Okay, equal day night, or solstice means unequal day night. ठीक आहे, म्हणजे साधी सर्व गोष्ट आहे. इक्विनॉक्स आणि सोलस्टाईस इंग्लिशमध्ये भरपूर मोठं दिलेलं असतं बुकमध्ये. ठीक आहे, पण एकदम मराठीत एकदम सुटसुटीत आहे. बघा, आपण इथं कॅन्सर, इक्वेटर आणि कॅप्रिकॉन काढलेलं आहे. ठीक आहे, आता कॅन्सरला मराठीत कर्कवृत्त म्हणतात, इक्वेटरला विषुववृत्त म्हणतात आणि कॅप्रिकॉनला आपण म्हणतो मकरवृत्त. तर इक्वेटर का म्हणतात 0° कारण हे इक्वेटर हे वेस्टकडून ईस्टकडे जाताना इक्वेडर या देशामध्ये पहिली एंट्री करतं. कोणत्या? इक्वेडर हे नाही, आफ्रिका खंडामधला जो एक देश इक्वेटर त्याच्यामध्ये ते एंट्री करतं, त्याच्याहून त्याचं नाव इक्वेटर पडलेलं आहे. तर इथं तर मेन जे लॅटिट्यूड्स आहे, ठीक आहे, मेन लॅटिट्यूड 5 आहे, पण मेन लॅटिट्यूड 5 आहे, पण आपल्याला आता 3चा अभ्यास करायचा आहे फक्त, कारण आपण इक्विनॉक्स आणि सोलस्टाईस बघणार आहे. हे सोप्या भाषेत सांगायचं ना, इक्विनॉक्स आणि सोलस्टाईस म्हणजे काय, तर सूर्य पृथ्वीला कसा पाहतो, नाही सूर्य कसा पाहतो पृथ्वीला, याच्यावर इक्विनॉक्स आणि सोलस्टाईस चालतं. म्हणजे सूर्यानं जर पृथ्वीला डायरेक्ट पाहिलं, जसं आपण सौद्या, ठीक आहे, तर डायरेक्ट पाहिलं आपण आहे नाही, तर आपल्याला आवडतं वस्तूला जर आपण कसंही डायरेक्ट पाहतो, कधी चोरून पाहतो आहे की नाही, तर डायरेक्ट पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण आकृती दिसते ती, आणि चोरून पाहिल्यानंतर आपल्याला तर थोडा भाग दिसतो आहे की नाही. तसं सूर्य जर पृथ्वीला डायरेक्ट पाहत असला तर त्याची डायरेक्ट जे सनरेज आहे ते पृथ्वीवर पडतात आहे की नाही, त्या भागावर, आणि त्या भागावर पडल्यामुळे तिथं हीट जास्त होते. ठीक आहे, आणि कधी कधी काय होतं की सूर्य पृथ्वीच्या काही भागाला कोपऱ्यातून पाहतो, मग कोपऱ्यातून पाहिल्यामुळे त्याला पूर्ण पृथ्वी दिसत नाही, म्हणजे तिथं स्लँटिंग रेज पडतात. ठीक आहे, म्हणजे तिथं डे आणि नाईट कमी जास्त अंतराचे होतात. तर हे आपण आज तारीख वाईज बघणार आहे. इथं मी इथं 23 अँड नॉर्थ कॅन्सर अँड 23 ऑफ साऊथ हे काढून घेतलेले, म्हणजे कॅप्रिकॉन कॅन्सर काढलेले. 66 अँड नॉर्थ आर्टिक सर्कल अँड 66 अँड साऊथ अंटार्टिक सर्कलची आपल्याला काही आज गरज नाही आहे. ठीक आहे, आपल्याला बघायचं आता इक्विनॉक्स आणि सोलस्टाईस. मराठीत इक्वल म्हणजे काय, बरोबर, नॉक्स म्हणजे काय, नाईट, म्हणजे जिथं डे अँड नाईट सेम टाईमचे असतात, डे अँड नाईट सेम टाईम म्हणजे 12-12 तास असतात, त्याला इक्विनॉक्स म्हणतो आपण. आणि सोलस्टाईस म्हणजे अनइक्वल डे टाईम आहे की नाही, अनइक्वल डे टाईम म्हणजे तिथं दिवस लहान किंवा रात्र मोठी किंवा रात्र लहान दिवस मोठा अशी जी प्रक्रिया असते सोलस्टाईसमध्ये. आणि इक्विनॉक्समध्ये म्हणजे मग त्या दिवशी दिवस पण सारख्या वेळेचा आणि रात्र पण सारख्या वेळेची. हे सर्व बघण्याच्या अगोदर आपल्याला एक बघायचं आहे की पृथ्वीचे जे 2 भाग करतो आपण, कशामुळे, इक्वेटर म्हणून, नॉर्थ आणि साऊथ पोल. ठीक आहे, तर याच्यामध्ये जो नॉर्थ आहे, नॉर्थ साईडला काय आहे, जास्त कॉन्टिनेंट आहे, जास्त पॉप्युलेशन डेन्स झालेली आहे, कशाची, जगाची. म्हणजे जवळजवळ ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिक कॉन्टिनेंट सोडता इतर जे 5 कॉन्टिनेंट आहे ते पूर्ण नॉर्थ पोलमध्ये. म्हणून जे काही इक्विनॉक्स आणि सोलस्टाईस ठरवताना आपण नॉर्थ पोलचा इथं जास्त विचार करणार आहे. ठीक आहे, आपण बघतो आता की इथं 2 काही तारखा लिहिलेल्या आहे, 21 मार्च 22 सप्टेंबर. ठीक आहे, तर हे इक्वेटरच्या समोर लिहिलेलं आहे मी तारखा, एक 21 मार्च आणि 22 सप्टेंबर, आणि 21 जूनला कॅन्सर लिहिलेलं आहे, 22 डिसेंबरला कॅप्रिकॉन लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण नॉर्थ पोलमध्ये राहतो भारत. आता आपल्याकडे सध्या हिवाळा चालू आहे की नाही, बघा आपण सीझनमध्ये
प्युअर सीझन जे इंग्लिशमध्ये ते 4च सीझन आहे बघा. आपण स्प्रिंग, ऑटम, समर आणि विंटर हे 4 आहे का नाही. रेनी मान्सून हे सिजनेबल सीझन आहे भारतातलं, पण 4च फक्त समर, ऑटम, स्प्रिंग अँड विंटर. ठीक आहे, म्हणजे समरमधून जेव्हा विंटरमध्ये जातो आपण ते ऑटम सीझन असतं. आता आपण सध्या समरकडे चाललेलो आहे. आता आपल्या भारतात काय हिवाळा आहे, त्याला ऑटम डे म्हणतो आपण आहे की नाही, ऑटोमन आहे की नाही. म्हणजे ऑटम म्हणजे काय, हिवाळ्याची सुरुवात असते आहे की नाही. तिथं म्हणजे कसं झाडाची वाढ वगैरे खुंटते. आता आपल्याकडे ऑटम चालू आहे. आता आपण हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे चाललो आहे की नाही. मग जेव्हा हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे जाऊ आपण आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये, तेव्हा स्प्रिंग चालू होईल आपल्याकडं. काय चालू होईल, स्प्रिंग. ठीक आहे, तर स्प्रिंगमध्ये झाडांना पालवी वगैरे फुटते. तर बघा आता आपण डायरेक्ट फिगरवरती येऊ. बघा आता 21 मार्च आहे आणि 22 सप्टेंबर आहे. ठीक आहे, इथं 2 डेट्स आहे. इथं इक्वेटरवर सूर्य काय करतो, डायरेक्टली जो पृथ्वीचा जो इक्वेटरचा पार्ट आहे तो सूर्याकडे येतो, किंवा सूर्य डायरेक्टली पृथ्वीच्या मिडल सेंटरवर काय करतो, त्या दिवशी डायरेक्ट सनलाईट टाकतो. कधी, 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला. मग या दिवशी काय असतं, पृथ्वीवर नॉर्थ आणि साऊथ पोल हे सूर्यापासून समान अंतरावर असतात. म्हणजे सूर्याचे जे सनरेज असतात ते ना नॉर्थ पोलवर शिल्लक पडतात आणि ना साऊथ पोलवर शिल्लक पडतात. ते दोन्ही पोलवर सारख्याच प्रमाणात पडतात. म्हणून 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला नॉर्थ आणि साऊथ पोलमध्ये डे आणि नाईट हे सेम टायमाची असते. 12 तासाचा दिवस असतो आणि 12 तासाची रात्र असते. आता मार्चचा जर विचार केला आपण, तर मार्च नंतर एप्रिल, मे आणि जून, म्हणजे मार्च नंतर नॉर्थ पोलकडं सूर्य जातो. म्हणजे नॉर्थ पोल, पृथ्वीचा नॉर्थ पोल सूर्याकडे येतो. सूर्य एका ठिकाणी आहे. ठीक आहे, सूर्याचा 21 मार्च नंतर सूर्याचा नॉर्थ पोल पृथ्वीचा नॉर्थ पोल सूर्याकडे जातो. म्हणजे सूर्याची जी किरण आहे हे नॉर्थ पोलकडे जास्त पडतात. बरोबर आहे, म्हणून याला आपण, आणि मग जास्त ऊन पडल्यामुळं आपण त्याला समर सुरू झाला असं म्हणतो आहे की नाही. स्प्रिंग चालू झालं बाबा आपल्याकडे आहे की नाही. आता मार्च, एप्रिल, मे नंतर एप्रिल आणि मेमध्ये आपल्याकडे काय असतं, उन्हाळा असतो. म्हणजे नॉर्थ पोलमध्ये त्यावेळेस समर सोलस्टाईस असतं. कधी, 21 जूनला आपण काय म्हणतो, इथं समर सुरू झालेलं बाबा आहे की नाही. 21 जूनला आपल्याकडे ऑलरेडी मान्सून आलेला असतो. मग 21 मार्चला आपण समर सोलस्टाईस म्हणतो, कारण 21 मार्च नंतर पृथ्वीचा नॉर्थ पोल सूर्याकडे जातो, म्हणून नॉर्थ पोलवर जास्त ऊन पडतं. म्हणून ऊन इथं जास्त उष्णता मिळाल्यामुळे इथं समरची सुरुवात असते. आणि 21 मार्चला आपण स्प्रिंग इक्विनॉक्ससुद्धा किंवा समर इक्विनॉक्ससुद्धा म्हणतो, कारण याच्यानंतर नॉर्थ पोलमध्ये समर सुरुवात होती. आता 21 मार्चच्या नंतर जेव्हा नॉर्थ पोल सूर्याकडे जातो, तर ॲटोमॅटिक साऊथ पोल सूर्याच्या मागे येतो. मग ज्यावेळेस सूर्याचा जो लाईट आहे, तो सनरेज आहे, ते सनरेज साऊथ पोलला स्लँटिंग पडतात आहे नाही. इथं डायरेक्ट पडतात, त्याच्यामुळे इथं समर, इथं स्लँटिंग पडतात. त्यामुळे इथं त्यावेळेस ऑटोम असतं. इथं स्प्रिंग असतं, इथं ऑटोम असतं. एकदम ऑपोजिट असतं नॉर्थ साऊथ पोलचं. नॉर्थ पोलने समर असलं तर साऊथ पोलमध्ये विंटर असतं. ठीक आहे, तर 21 मार्चला सूर्य इक्वेटरवर होतो, म्हणजे सुरुवात त्याची सुरू होते. मग त्याचं नॉर्थ पोल सूर्याचा पृथ्वीकडे येतो, नॉर्थ पोल पृथ्वीचा सूर्याकडे जातो. म्हणजे इथं आता मार्च नंतर एप्रिल, मे आणि जूनला कुठं असतो सूर्य, कॅन्सर असतो. मग जून नंतर परत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरवर परत इक्वेटरवर येतो आहे की नाही. वर्षात 2दा सूर्य इक्वेटरवर येतो. ठीक आहे, आता 22 सप्टेंबरला इक्वेटरवर असतो सूर्य. मग आता ह्यावेळेस काय होतं की 22 सप्टेंबरनंतर सूर्य हा पृथ्वीचा साऊथ पोल सूर्याकडे सरकतो आणि नॉर्थ पोल मागं जातो. बरोबर आहे. मग आता सप्टेंबर आहे की नाही, सप्टेंबरनंतर सूर्य कुठे येणार आहे, साऊथ साईडला. मग नॉर्थ साईडला स्लँटिंग रेज पडणार आहे. म्हणजे सूर्य पृथ्वीच्या नॉर्थ पोलला लपून छपून पाहणार आहे. म्हणजे इकडं कमी लाईट पडणार आहे सनची. म्हणजे इथं काय सुरू होणार आहे, ऑटोम सुरू होणार आहे. पण सप्टेंबरनंतर साऊथ पोलला जास्त ऊन पडणार आहे, त्यामुळे इथं समर इक्विनॉक्स सुरू होणार आहे. म्हणजे इथं स्प्रिंग इक्विनॉक्स राहणार आहे सप्टेंबरनंतर, इथं ऑटोम इक्विनॉक्स राहणार आहे. म्हणून याला ऑटोमन इक्विनॉक्स किंवा याला ऑटोम असं म्हटलं जातं. आणि 21 मार्च नंतर नॉर्थ पोलमध्ये उन्हाळ्याची सुरुवात असते, म्हणून याला स्प्रिंग इक्विनॉक्स किंवा व्हर्नल इक्विनॉक्ससुद्धा म्हटलं जातं. आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, 22 डिसेंबरला सूर्य हा कम्प्लिटली कॅप्रिकॉनवर असतो. म्हणजे 22 डिसेंबरला साऊथ पोल पूर्णपणे सूर्याकडे झुकलेला असतो. 22 डिसेंबरला साऊथ पोलमध्ये समर इक्विनॉक्स असतो. आणि मग याच्या अपोजिट 22 डिसेंबरला नॉर्थ पोलमध्ये काय असतात, आपण नॉर्थ पोलमध्ये राहतो. मग आपल्याकडे 22 डिसेंबरला काय असते, कडक थंडी असते की नाही. म्हणजे आपल्याकडे काय चालू असतं त्यावेळी, विंटर सीझन असतं. इकडं समर असलं तिकडे विंटर असतं. हे एकमेकांच्या अपोजिट असतं डायरेक्टली. ठीक आहे, समजून घ्यायचं डायरेक्ट की 21 मार्च हा स्प्रिंग इक्विनॉक्स असतो किंवा याला व्हर्नल इक्विनॉक्स म्हणतात. कारण की 21 मार्च नंतर नॉर्थ पोलमध्ये स्प्रिंग सीझनला सुरुवात होते. नंतर 22 सप्टेंबरला ऑटोम इक्विनॉक्स म्हणतात, कारण 22 सप्टेंबरनंतर साऊथ पोलमध्ये जरी उन्हाळ्याची सुरुवात असली तरी नॉर्थ पोलमध्ये हिवाळ्याची सुरुवात असते. त्यामुळे 22 सप्टेंबरला आपण ऑटोम इक्विनॉक्स, याला स्प्रिंग किंवा 21 मार्चला स्प्रिंग किंवा समर इक्विनॉक्स असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे,
तर ही एक जादू आहे निसर्गाची नॅचरली, की सूर्याचा कोन पृथ्वीचा पोल, जो पोल सूर्याकडे जातो तिथं हीट जास्त भेटते. ठीक आहे, तिथं समर इक्विनॉक्स असतो, ऑपोजिट पोलला विंटर इक्विनॉक्स असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इक्विनॉक्स आणि सोलस्टाईस फिगरवर शिकलं. ठीक आहे, उद्या आपण याच्या ॲक्च्युअल डेफिनेशन बघणार आहे. ही फिगर समजायला एकदम सोपी आहे. ठीक आहे, 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला सूर्य इक्वेटरवर असतो, त्याच्यामुळे इथं काय असतं, सूर्याचे पृथ्वीचे दोन्ही पोल सूर्यापासून समान अंतरावर असतात, म्हणून पूर्ण पृथ्वीला सेम लाईट भेटते, म्हणून सनरेज भेटतात. म्हणून याला आपण इक्विनॉक्स म्हणतो, कारण ह्या दिवशी डे अँड नाईट इक्वल टायमाचे असतात. कधी 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला पृथ्वीवर डे अँड नाईट इक्वल टायमाचे असते, म्हणून याला इक्विनॉक्स असं म्हटलं जातं. आणि 21 जूनला हा नॉर्थ पोलमध्ये सगळ्यात मोठा दिवस असतो, तर साऊथ पोलमध्ये सगळ्यात मोठी रात्र असते. ठीक आहे, कारण सूर्याचे सनरेज कुठं असतात, नॉर्थ पोलमध्ये. साऊथ पोलमध्ये सनरेजने जास्त लवकर पडत नाही, म्हणजे इथं सगळ्यात मोठी रात्र, इथे सगळ्यात मोठा दिवस असतो, म्हणून याला सोलस्टाईस म्हणतात. 21 जून आणि 22 डिसेंबरला. ठीक आहे, या 2 तारखा सोलस्टाईस आणि ह्या 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या इक्विनॉक्स. ठीक आहे मित्रांनो, कळालं असेल तुम्हाला. ठीक आहे, उद्या आपण हे फिगर आउट केलं. आता उद्या आपण याच्या प्रॉपर डेफिनेशन बघू. ठीक आहे, हे जे CBSEच असलं तरी आपल्या चॅनलला मराठीत एक्सप्लेन करू आपण. ठीक आहे, आपल्याला मारायच्या गप्पा पण अभ्यासाच्या. पुन्हा भेटूया नवीन विषय नवा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टू बी कंटिन्यूड.